बाबा मग बरं आहे ना तुमचं? माझं मस्त चाललंय. तुझं बरं चाललंय ना? माझं बरं. ऐक ना मला काय म्हणायचं तुझं, ह्या पोरीचं बी शिक्षण होत आले, आता तिचं लग्न करायला पाहिजे. मग एखादं तुझ्या नवऱ्याला सांग चांगलं स्थळ बघा म्हणावं. बघा सांगते ना. आणि तसं बी आमच्या इकडचे पोर आहेत बरं का चांगले. पण आता ते काय होतंय, तुझं गेलं होऊन समजा, आता श्रीमंत घरची पार्टी असली की त्यांना वाटतं मग ते देणं घेणं सगळं डामडौलात झालं पाहिजे. मग आता काही नाही राहिलं. आता तुझं नशीब चांगलं, भेटली माणसं, हळूहळू तुमचे प्रपंच सुधरत गेला, लागलं रँकेला सगळं, काही टेन्शन नाही. आता एवढं लेकरू वाटलं लावायचं, बस संपलं मग. हा ते आहे. हा ना, आता काय रे, आता ह्या वयात कुठं जायचो मी, काय कुठं चौकशा करायचो, काय आता जमाना असला निघालाय. तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही आहेत ना, आम्ही बघू तुझ्यासाठी स्थळ. हो आणि चांगलंच बघू. मानशी, काय करते? काय हो पप्पा? झाला कर चहा ठेवायला सांगितलं होतं ना तुला. आता ती चहा आणायची म्हणलं की 2 तास चहालाच गेले म्हणायचं. सावते मग आता अभ्यास करते, घरचं करते. चहा करते, कधी कधी मीठ टाकाय बसली त्या चहात. हो जाऊ दे, हाय. जाऊ दे, तुझी शिक्षणाची आवड आहे. हे घे बाबा चहा. हे घे. तिला आवडतो ना आल्याचा चहा, म्हणून खास तिच्यासाठी आल्याचा चहा केलाय. अगं तासभर लावलाय चहाला तू. मग आता तुला माहित आहे ना ग, स्वयंपाकाचं एवढं काही जमत नाही, त्याच्यामुळे हळूहळू करत असते, तसं तू म्हणत असं. बरे, अभ्यास व्यवस्थित चालू आहे तुझा? हा व्यवस्थित चालू आहे. अगं परीक्षा आली तोंडावर, व्यवस्थित तर करावंच लागल ना. करते अभ्यास. पवन आता इथलचा स्वयंपाक करायचा, अभ्यास बघायचा, सगळं पाहायचं. पण करती मॅनेज म्हणजे सगळं बरं आहे तेवढं तरी. अगं कौतुक तुझं केलं पाहिजे खरं तर, सगळ्या गोष्टी तर तू मॅनेज करती. आता काय तुझं बाबा? आता शिक्षण आलेच जवळपास संपलेच. आता एवढी परीक्षा झाली की मग म्हणलं तिला, तिच्या नवऱ्याला म्हणलं एखादं सांग स्थळ पाहायला. झालं का बाबा तुमचं सुरू परत लग्न? अरे बापाला पोरीच्या जातीचं टेन्शन राहतंय, लग्नाला आलेली पोरी की मग ते आपलं टायमाला लग्न झालं म्हणजे बरं राहतं ना. अहो बाबा, मी काही मुलगी कुठे आहे, मी तुमचा मुलगा आहे. मग तुम्हाला सांभाळायचंय मला. काय तुमचं सारखं लग्न, तुम्हाला मला हकलून द्यायचंय का हो? नाही द्यायचं, पण बाबांना पण जीवाला घोर वाटतोच ना. तुझं लग्न नाही झालं, एकदा तुझं लग्न झालं ना मग त्यांचं टेन्शनच गेलं बघ. हे बघताय, आता तू लग्न केलंय ना, मग बस ना, मी कसं लग्न करायचं? मला माझ्या बाबांना सांभाळायचं, त्यांचे स्वप्न पूर्ण माझ्यासाठी इथं ठेवायचं तुला. लोक काय म्हणतील, मला नाव ठेवतील ना. लोक तर काय बोलायलाच असते. हे ऐक, आता तुझं जरी लग्न झालं ना तरी मग तुझ्याकडे काही दिवस राहतील बाबा, माझ्याकडे काही दिवस राहतील, त्यांचं असंच निघून जाईल ना दिवस त्यांचे. काय ग, इकडून तिकडून इकडं, त्यापेक्षा मीच सांभाळते ना बाबांना. तुला नाही काळजी नको काहीच. जोपर्यंत माझे हातपाय चाललेत ना तोपर्यंत अजिबात दोघीला पण त्रास देणार नाही मी. मस्त आपल्या हाताने केलं. बाबा तुमचा कधी आम्हाला त्रास होतो बरं? तुम्ही का स्वतःला त्रास करून घेता? काय पण ते पाहुण्याच्या दारात राहणं बरं असतं का? मग मी कुठं म्हणते हिच्याकडे जा, मी म्हणते ना माझं पण नको लग्न लावून देऊ, मी सांभाळते तुम्हाला. आणि आता मला हे लग्नाचा विषय नकोय मला ना. तुला तर माहितीये माझे स्वप्न कसे येत. बरं बाई, अभ्यास कर, लग्न करावंच लागतं, पण आता अभ्यास कर बस. अभ्यास करणारच आहे मी. स्वयंपाक झाला ना तुझा? हा स्वयंपाक चला आता झालाय बरं का? आपण जेवण करू. जेवण केलं की मग तुझ्या मालकाला फोन कर, जावात मस्त. हा चालेल. आणि येत जा कधी मध्ये बरं वाटतं, है की नाही? हा काय ग सारखं संसार करती का तरी येत पण जा. येतेच की, मी आता काय आलेलीच आहे ना. बरं चल आता खा माझ्या करपल्याला भाकऱ्या. काय आता असंच खायचं. अजून आवरलं नाही काय? गावावर नाही तर बापाच्या घरी बसते काय? खुशी, अय खुशी, आले होय तुम्ही? या या काय या असल्या घरात येतो काय मी? मग कुठे बॅग घेन चल. अहो चहा पाणी तर घ्या. काय चहा पाणी घ्या, तुला लय गोड वाटतं इथं. हे काय ही गादी काय असली? हा घरी बघितलं केवढी 1.5 लाखाची गादी, याच्यावर बसू का मी? नका बसू त्याच्यावर, खुर्चीवर बसा. या प्लास्टिकच्या याच्यावर होय. मग आता कुठून आणायची चांगली खुर्ची? आवाज नको चढू लई, कपडे खराब व्हायचे सगळे. काय मग त्याच्या खुर्चीवर बसा म्हणलं होतं तुम्हाला चांगलं. तू घे बरं पिशी, चल. नाही बसायचं मला कुठे, घे पिशी. आपण चहा पाणी तर घ्या ना. तुला काय म्हणलं, तुला लगेच ये म्हणून. जीजू कसे आहेत तुम्ही आणि कधी आलात? बरं आहे मी, माझ्या कुठं दुखत आहे. बरं मी तुमच्यासाठी फक्कड चहा
चहा ठेवते माझ्या हातचा स्पेशल वाला. नको ठेवू, मला मळमळ होते जाताना ते चहा प्यायल्यावर. नको ठेवू. का तुम्हाला चहा चालत नाही? कॉफी कॉफी पिणार? नका ना, याचं तोंड बंद कर ना, बिना याच्यामुळे येत नाही मी. शुगरची, बिना शुगरची. मला काय मग शुगर आहे का, आजार आहे का मला? ऐक, तू ठेव, तुझ्या मनाने ठेव, काय ठेवायचं तुला. ए नको नको तू पिणार काय नाही. ग, थांब तायडे. का हो सदा न करता मी तुम्हाला चांगलं बोलायचा प्रयत्न करते, तुम्ही तोंड का वाकडं करता? मला काही कळतच नाही बाई. मला इकडे येऊशीच वाटत नाही. त्यांचं तोंडच वाकडं आहे इथं काय. येऊशी वाटत नाही म्हणजे? पण आता कसं केलं ना लग्न, इकडे यावं लागतंय. आता म्हणजे असं इकडे इथलीच पोरगी गेली तुम्ही. भेटत नव्हती बाई म्हणून केली बस. धन्य झाले मी. आम्ही आलो असतो ना सोडवायला, तुम्हाला गरज होती का याची? मग नाही नको, कशाला आता सोडायला बिडवायला, मग माही चव जायची धंदे. चव जायचे धंदे म्हणजे? लग्न करताना नाही आठवलं मग चव जायचं? लयच वाढा बोलती काही. वाढवूक नाही बोलणार तर काय करणार मग? तू मला शांत राग येतो घे. आमच्या परिस्थितीबद्दल कोणी बोललं तर. जेवढी शिकली तेवढी हुकली, काय उपयोग नाही त्याची. चुकली म्हणजे? एक गोष्ट लक्षात ठेवा, छोट्यातूनच माणूस मोठा होत असतो. कधी कोणत्या परिस्थितीला कमी समजवायचं नसतं. बरोबर आता पुढे जाऊन तुमची परिस्थिती अशी होईल. हो दे हो दे हो दे, आमची होती. काय तुमचे तरण, काय तुमचा नखरा. ए तू यासाठी बसवलं की मला इथे? अगं जा ना, तू चहा ठेव, जा चहा ठेव. सांगत मिरची पावडर तू घालते चाट. तूच पितो चहा, मिरची पावडर कुठल्याला. का बसा ना तुम्ही, काय कमून तिला इतकं बोलता. तुला माहिती ना मला हे आवडत नाही असलं काही. अहो, हे कसलं आहे सगळं धुळण ते काय आहे सगळं? आता तुम्हाला ती आवडत नाही, पण इतकं प्रेमाने बोलती तुमच्या संग, मग 2 शब्द प्रेमाने बोलले तर तुम्हाला काय वाढवी लागल का? प्रेमाने बोलले का माणसं चिटकत येत, मला चांगलं माहिती. त्याच्यामुळे असले माणसाला लांबच ठेव. आणि तुला म्हणलं सारखं सारखं इकडे नको येत जाऊ म्हणल्यावर तुला लई पुळका माझं येतो का माहेर आहे बापाचा? ते. कळलं का? माहेर आणि बहिणीचा पुळका येतो. घे शिचल ती चहा ठेवून मिरची कुठल्याला, मला नाही प्यायचं त्यो. हो तुम्ही तर नांदले लयच येडेत बाबा. मिरची कुठल्या चहा ठेवीन का ती तुम्हाला? काही पण आपलं कुठे आहे तो बाप? काय म्हणतात, जरा इज्जत देऊन बोला. आणि ऐक तो मात्र आला ना, मी पाया पडणार नाही ते हा सांगायचं ते मला. ते पाडायचं तुम्ही मनाने. राम राम. कधी आली? हे काय आता चाललंय? बरं चाललंय रे. आम्हाला काय दाड भरली का? आमचं बरंच चाललंय. इकडे खुर्चीवर बसवायचं, तिकडे बसवायचं. नाही बाबा बस जाऊ दे, बस तुम्ही बसा. इकडे खेळते ती धुळ झालेली. हा मी तेच म्हणलं, मला पटत नाही, तुम्हाला चांगलं माहिती. मग आता जाऊ दे, बसलं तर बसू दे, कायला उठा आणि इकडे बसा तिकडे बसा, हेच करीत तुम्ही 4 वेळा. समाधानी असले मी झालं पाहिजे. चहा पण ठेवला का? हा सांगितलंय त्याला चहा ठेवायला. नाही मी तर नकोच म्हणतो चहा. जाताना पितो ना आम्ही हॉटेलमध्ये. हॉटेल जळालेत काय आम्हाला? आल्यावर थोडस एक काम करायचं. काय करायचंय जीजू? हॉटेलवर जायची, तुमच्यासाठी स्पेशल तडका मारून आणलाय काय चहा. करा, आपलं तडका? स्वयंपाक करा थोडासा आणि जेवण करून जा. काय जेवण नको नको, जेवण बिवण नको मला. एक तर झाला अहो, आधी बाबा. उशीर. कशाला गरीबा घरचं जेवण गोड नाही लागत? ते कुठं, आपण कुठं? ही तुमची पोरगी लय बोलत अगं मानसी शांत घे जाऊ दे, जरा, आल्यावर कसं रे तू थोडंसं शांत घे. आमचं चुकलं, तुला दिलं यांच्या पदरात. सोडून जाऊ का तिला इथे? काय 4 वेळा उपकाराची भाषा नको बरं का मला. केलं म्हणून तू माझे उपकार आहेत तुमच्यावर. उपकार. भले झाले. लागा स्वयंपाकाला लागा, चला. नाही बाबा नाही, नाही, नको. जेवण नाही. आम्ही मला काम आहे जातो, जरा. खरं उशीर होईल ना, अंधार पडेल. मग अंधार पडल्यावर कसं जायचं? जसं बॅग आण जा पण. झालं का? आण काय लवकर. रे, तू जाणार वेळ आता? मग येते ठेवून इथंच. जा. एक काम कर, मिरच्या कांदे तुम्ही देऊन कशाला? आमच्याकडे नाहीत काय? काय हा? गरज नाही बाबा, ते लागते ना आपल्याला. तुम्हाला लागते ना, उलट तुमचेच खायचे वांदे, तुम्हाला ठेवा ते. मग तेच तर उत आलं यांच्या घरी, कशाला द्यायचं? आलं हे भरली बॅग. हम्म. आणि चल येऊ का? येतो हा? चल रे पा चल. येऊ का? आली का? करायचं इथंच? बाई, जा. आले आले जाते हा बाबा, काळजी घे. हं? जाते. मस्त राहायचं. रडू नको, मी लगेच 2-3 दिवसांनी परत येते ना. काल येते का? पप्पे बिप्पे घ्यायचे राहिलेत का? चल ना. ताई रे, काय ठीक आहे. रडू नको, तू रडू नको जाऊ दे, जाऊ त्यांना. बाबा. काळजी घ्या, नीटनाट कर. हं? आणि थोडं त्याला विचार. हा माग बस का? चालती का गाडी तू? बस माग. कसलं फुगी रे हा. जाऊ दे, लेकराचं कल्याण झालं ना. कसलं कल्याण बघताय ना, कसलं कुत्र्या वाहिनी तिला पाग पुढं करताय. पोरगी सुखाच आहे आपली. सुखात.
कसलं बारीक सुखात सारीक बाबा. त्यांच्याकडे श्रीमंत घरचे लईच आता पैसा पाणी असलं की ह्या गोष्टी असणं साहजिकच आहे. पण एवढं नसतं वायाला जायचं बाबा. पैसा आज आहे नाही तर उद्या नाहीये, पण माणसांची किंमत आपण ठेवली पाहिजे. जर आता आपण माणसांची किंमत नाही केली तर पुढं काय, पुढची पिढी काय हे करणार आहे. त्या लेकराचं कल्याण झालंय ना, तिथं सुखात आहे ना. जाऊन दे दीदी, तुला सुखात बी आहे एक ना. चांगलं स्थळ भेटलं ना की मी आपला मला गरीबच बघा, श्रीमंत नको. हिच्यासारखं होईन नाही तर माझं. चला जेवण करून जा म्हणलं ते पण नाही ऐकलं त्याला आपल्या घरचं गोड नाही लागत, त्याला वाटतं आपण विष टाकतो त्याच्यात. त्यांनी. तसं नाही पण आता नाही आवडत त्यांना आपलं खरं डाळणी असतोय. खरट आळणी तसं काय कधी आळणी खरट खाल्लंच नाही त्यांनी. जाऊ दे बाबा, त्याच्यामुळे माझ्या डोक्याचं दही नको करू. चल. मीच करते माझा अभ्यास. काय करू त्या पुरीला चांगलं स्थळ एखादं बघून ये ना, लग्न झालं की आपलं. का बोलवलं असेल बरं हिनी एवढ्या गडबडीने? काय काम गुतलंय काय माहिती, काही अडचण असेल पैशा पाण्याची. अयो, बरं झालं तू येऊन थांबला. किती वेळ रे, की एवढा वेळ असतो का? अरे सॉरी रे, चुकलं. ते घरचे काम ते करून यावं लागलं ना, म्हणून. काय झालं बोल, काय म्हणते? काय काय बोलू मी, नेहमीचीच कटकट माझ्या घरची. आता काय दुसरं झालं घरी? काय, तुला तर माहितीये ना आमच्या घरी कसं चालू आहे कसं नाही. अरे मग परिस्थिती सगळ्याचीच असते. माहितीये मला, मग? परिस्थिती सगळ्यांची असते. मी काय कोणत्या परिस्थितीला मग डगमगत आता नाही. काय झालं तुला, काय कोण काय बोललं का? कोण काय बोलणार, जिजू. दुसरं काय, कोण आले होते काय ते? मग काय तर जिजू म्हणायच्या लायकीचं नाही बरं का ते. काय दुसरं म्हणजे काय बोलले काय? बोललं, चांगलंच फटफट करून निघालं. नाही पण त्या माणसाला पण आहे ना एक पैशाची घमंड आहे हो. काय असेल घमंड? तसं ते माहिती नाही. महाघमंड आहे त्यांना पैशाची. नाही रे. माझा आलाय किड्याला. एवढं नाही केलं पाहिजे, उपयोग नाही त्या गोष्टीचा माहितीये. मग काय तर, अरे आपण माणुसकी जपली पाहिजे, माणुसकी तोडली नाही पाहिजे. हे पण समजत आहे त्यांना. अवघड आहे आणि त्यांचं. काय त्यांना त्या पैशाचा माज आहे. कसं ज्यावेळेस त्यांच्या हातातून पैसा जाईल ना, त्यावेळेस त्यांना कळण पण गरिबी काय काय बघून असते. दिलंय खुशीला, काय बघून दिलं होतं? बाबांची चुकी तसं म्हणायला गेलं तर. बाबांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या नाहीत. श्रीमंत आहे म्हणून दिलं. आणि तुला माहितीये, तिला कसलीच किंमत नाही, काडीची पण किंमत नाहीये. कुत्र्यासारखं नाही रे, ती राब गरीब राब आहे. राबती त्या घरात, तरी कोण थुंकून विचारत नाही तिला. ते जाऊ दे बाबा, त्यांचं काय कवर. आता किती वेळ त्यांच्या गप्पा मारल्या तरी काय होणार नाही. तुझं काय म्हणणं आहे बोल. तसं नाही, मग? कारण की विषय काय आहे ना, की ती माझ्यासाठी स्थळ पण पाहतीये ना, तर तेच म्हणायचंय मला. काय? तुम्ही आमच्या घरी येऊन लवकर मागणी घाला ना. कोण? तू 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 अरे पण तुला काय कळतंय का काही? काय कळतंय? अरे मला जसा मुलगा हवा होता ना, तसाच आहे तू. एकदम साधा भोळा, मला समजून घेणारा, माझ्यावर प्रेम करणारा. आणि मला श्रीमंत घरात नाही जायचंय. दीदीवरूनच पाहते मी सगळं कसं चालू आहे एवढं तिचं. कधी ओळखलं मला तू? कधी ओळखलं म्हणजे, हम्म. लहानपणापासून तर मित्र आहेत आपण. चांगलंच ओळखते मी तुला. खरं आणि एक बघ, सांगू का? माझा स्वभाव थोडा तडतडकी फडकी आहे, मला माहितीये. लहानपणापासून तुला सांभाळतोय ना, हम्म. मग आता इथून पुढे सांभाळणारच ना. खरंच मग मलाच हे बोलायचं होतं तुला, मला मी पण म्हणलं नको नाही का, तुझं मन दुखवल या हिशोबाने नाही बोललो. खरं सांगू का तुला एक, मला तू ना लहानपणापासूनच आवडायचं, पण मी कसं बोलू मला समजतच नसायचं. अगं मला म्हटलं- आश्चर्य वाटतंय की मी कोणाला तरी आवडतं. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी आजपर्यंत कोणाला कधी काय बोललो नाही. मी पहिल्यांदा तुला म्हणतोय. मग बापूंला जर विचारलं तर? ते तुलाच विचारायला लागन. घरी ये, तू बोल बाबांशी. मी काय करतो, आमचे दादा आणि मी येतो आणि बोलतो त्या बापूंशी. दादा, अच्छा तुझा भाऊ का? येतो ठीक आहे. मग येतो आम्ही घरी. चालन चालन, ये बोल व्यवस्थित. तू आता नको काळजी करू. पण मला ना दुसरं कोणाशी लग्न नाही करायचं. ठीक आहे. करायचं तर तुझ्याशीच करायचं हा? ठीक आहे ठीक आहे. लवकर ये, मी वाट पाहते. उद्या येतो. आजच ये बाबा, बरं येतो थोड्या कशाला येतो थोड्या उशीर वेळात लावतो. येतो. हा येतो लगेच हा. तुझ्या घरी लगेच आलो मी. बाप्पा आहेत ना घरी? हाय मी आता घरी जातो दादाला घेऊन येतो. बरं, ये बर का लवकर. 100% येतो. हा. जा पळ. सगळं झाले आता, परीक्षा झाली, सगळे झाले. या पोरीचं आहे ना, लग्न केलं की डोळं मिठाय मोकळं. आता तब्येत साथ देत नाही. पोरींच्या जातीला मस्त वाटतं, नको लग्न नको लग्न. लग्न मुलीच्या जातीचं वेळेत झालं पाहिजे आणि ते बापाने केलं पाहिजे.
काय करते काय नाही पोरगी मानशी ए पुरी काय हो बाबा? काय करत होती? काय नाही, आतमधलंच आवरत होते. बोला ना. आवरत होती व्हय. आवरलं का? हा आवरलंय. आता झाली ना तुझी परीक्षा? हा झाली की हा, मग परीक्षा. आता तुझ्या म्हणण्यानुसार थांबलो, तुझी परीक्षा झाली, अभ्यास झाला, शिक्षण झालं. आता मस्त एखादा मुलगा पाहिजे, लग्न करून द्यायचं बा. माझं लग्न? हा, मग आता कवर राहशील. तुझ्या बरोबरच्या सगळ्या मैत्रिणींचे लग्न झाले. मग लोक विचारतात ना मला येता जाता, आता पोरीचं लग्न नाही करायचं का? बरं नाही वाटत ना मग. बरोबर आहे तुमचं बाबा, हो, पण मस्त ते वेळेत झालं म्हणजे बरं राहतं लेकरांची लग्न. ते आहेच बाबा. हा, खरं तर ना मला खूप दिवसापासून तुमच्याशी बोलायचं होतं ही गोष्ट, बोल ना बोल. पण कशी बोलू मला समजतच नव्हतं. ते बाबा तुम्ही लग्नाचं बोलला ना, हा ना, हा ना, हा ना, हा ना. ते माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मला खरंच तो खूप आवडतो. आणि बाबा तो ना एकदम साधा भोळा आहे. हे झालं तुझं, पण आता ही प्रेमन भानगडीन हे अरे ही पोर नाही ते पुढं जाऊन टिकत बा. अहो बाबा, फसवतात लेकर, सांगतात मी जीव लावेन तुझ्यासाठी, हे करन ते करन, आणि पुढे जाऊन लय अडचणी उभ्या राहतात बा. अहो बाबा, पण तो त्यातला नाहीये. अरे. त्यांनी फक्त स्वप्न दाखवले नाही मला, ते स्वप्न पूर्ण पण करणारे दाखवलेले. ते कुठला काय त्याचं घर दार शेतीवाडी काही नोकरी भानगडी काही चौकशी केली का तू? चौकशी तर नाही केली बर का, मग पण कसं बरं तो आता मग? बोलला मला सगळं व्यवस्थित आहे. हो, तो जरी म्हणला माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे मला ₹1,00,000 म्हणजे पगार आहे नोकरी, म्हणून का लगेच विश्वास ठेवायचा? असू दे, तुझं आहे ना प्रेम. तर मी चौकशी करतो. हो. एकदा चौकशी करू, बोलू, बसू, एकदा मला अंदाज घेऊ दे ना त्याचा. चालतंय पुढे जाऊन बाबा. मग तुला जीव लावला पाहिजे नाही. बरोबर आहे. हा, मग त्याला आहे ना मी भेटतो, बोलतो, मस्त आहे ना. कुठलं आहे ते पोरग? आपल्या पलीकडच्या गावातलं बर बर, काय नाव आहे? अमोल. कुठं कंपनीत कामाला आहे? कुठे? हो, इंजिनियर आहेत ते. घरदाराचं काही तू विचारलं नाही? घर त्यांचं स्वतःच आहे की. मग कसं आहे काय आहे, शेतीवाडी किती आहे? मग मी एकदा हा, विचार. ते शेतीवाडीचं नाही माहिती मला काही. चल उरक तू, मी येतो राहणार जाऊन थोडस. चालतंय. येऊ? हा. चल लावतो फोन, मी पाहुण्याशी बोलतो आणि मी पण विचार चौकशी करतो जाऊन. बर बर. हो. आता फक्त बाबा हो म्हणले पाहिजे म्हणजे झालं सगळं व्यवस्थित. फक्त दाजींनी काही नको करायला, मग झालं. आता कधी ना कधी सुखात नुसता त्यांना ना मिठाचा खडा टाकताच येतो. खा आता, टाकले ना तुला खायला. खा खा. पाहुण्याला फोन करायचा राहून गेला गडबडीत. हॅलो. हॅलो. राम राम पाहुणा. हा राम राम, बोला. अहो ते एक काम होतं थोडस. कसलं काम आलं आता तुमचं? मला वेळ नाही गाड्या. अहो त्या बारकीला ना एक स्थळ पाहिलं होतं त्या बाजूच्या गावचं, म्हणलं मग येता जाता आपण जाऊन आलो असतो पाहून पोरग काय करते काय नाही. ऐका, जाऊन यायला ना मला काय आता वेळ नाही. मी ते एक काम करतो, मला जर वेळ भेटला ना मी करतो चौकशी, मग बघू मग काय होतंय, जायचंय की नाही जायचं, नाही तर मीच बघतो मग तुम्हाला सांगतो. अमोल गंगावणे असं काहीतरी आहे तिथे, मग आपण थोडस चौकशी केली असती, घरदार पाहिलं असतं जाऊन. करतो म्हणलं ना, तेवढेच काम आहेत का मला? बर 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 बर, तुमचे चाल चाल, तुम्हाला वेळ भेटेल तसं हा. मग सांग. हा हा हा, चालतं. ठेवा. मोठ्या माणसाला फोन करायची आणि बोलायची विसरायला नाही, आता त्यांना नाही सांगावं नाही विचारावं तर राग येईल. करतील ना आज नाही तर उद्या करतील चौकशी, मग बघू काय करायची. तिला म्हाताऱ्याने ह्याच गावात सांगितलं समोर गाडीला कुठं कुठं सापडा काय नाही हे दिसतं कळलं ना याच्यात. अय इकडे रे. बोला की. ते अमोल गंगवणीचं घर कुठे? का हो? जरा काम होतं चौकशीचं सोयरिकेचं. कुठे आहे ते घर? मीच आहे आम्हाला, हे काही माझं घर आहे. तू आहे होय? हा. हेले सासऱ्याला डांगरायला काही काम नाही. का हो? हे घर आहे तू? हा, ही घर आहे माझं. ही गाडी? हा. का हो, काय झालं? काय नाही. काम काय करतो तू? रांजणगाव मध्ये कामाला आहे. कुठं? मिश्रा कंपनीत.
मिश्र कंपनीत हा हिला काय झाले? पगार 30,000च्या वर नाहीच आहे तिथं कोणालाच. बरोबर ना? 26,000 पगार आहे मला. त्या कंपनीत माझे बी शेअर आहेत. काय झालं तेच सांगतो. माझा सासरा मागा लागला होता, "हो, असं असं पोरग आहे, जरा चौकशी करा." मिवणी संग काय तुला जुळायचं होतं ना लग्न. कोणाबरोबर? अरे काय मानसी नाव आहे तिचं. हा आणि तुझी लायकी आहे का ते संग लग्न करायची? व्हेरी आता काय काम तर करतोय की आता. काय काम करतो? 30,000 रुपये 40 काय किती 27 ना? अरे तुझी 27-28 रुपयाची अगरबत्ती कुठे पेटीत तू? हा, लायकी तर आहे का लग्न करायला चाललाय? हे बघा साहेब, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेवढं करतो ना तेवढं मी कष्टाने करतो. आणि तुम्ही लय मला विचारतात कोण येतो तुम्ही? अय त्या घरचा जावई मी मोठा. काय हा, जावई? येत नाही मी जास्त तिकडे, येत नसतो. मला खुशीचे माझी मालक- काम. खुशीचे मालक तुम्ही आहेत काय? हा, म्हणजे तुला काय चौकशी करायची? जेवढं सांगितलं तेवढं कर. आणि ते संग लग्न करायचे आणि स्वप्न ते विसरून जाता काय. परत जर दिसला मला तिच्या मागे इकडे तिकडं कुठं, हातपाय मोडी ना. आणि परत दिसायचं नाही तुला, डायरेक्ट गायब करून टाकीन मी. वरून दिसतो शांत, तसा नाही मी, कळलं का? बेकारी कुठल्या चाललाय लग्न करायला. लक्षात आलं ना काय म्हणलं? माणशी म्हणतच होती, तरी ह्याच्यात काय ते पैशाची लईच घमंड आहे. बघतो काय होईल, ती जी नशिबात असेल ती बघतो. मी पण कच्च्या नाही. काय करते बा? बाबा काय नाही, वाचत होते. काय तू ते पोरग पाहिले आणि काय माझ्या डोक्याला खुराक करून ठेवलास? का हो, काय झालं? त्या जावायनं मला मरमर तडा तडा तोडलं, लय झापलं बघ. मी कसले बिस्तळ बघ आता, भिकारी नामुकन तमुकन. लाज वाटते का तुम्हाला? हा, भिकारी? पोरीचं लग्न करता येत नसलं तर मला सांगायचं, मी चांगलं पोरग बघन. अमुक तमुक कसला मुलगा पाहिलास तू बा? अहो तो भिकारी नाहीये, अरे त्याला जाऊन नोकरी आहे जाऊन पाहून आलाय, पाहुणा सगळा तिथं. बोललो म्हणे मी त्या संग, तो कुठंतरी त्या कंपनीत कामाला आहे, 5-5 हजार पगार आहे, घर नाही, नीटनाटक राहायला. काय लय मग बोललो. होईल ना बाबा, घर आणि ते सगळं अरे नीटनाटक. पण तुला जावाय माहिती ना आपला कसं आहे. त्यांना तर दुसरं काही नाही, त्यांच्या इमेजचीच पर्वा असते फक्त. हो, पण त्यांना वाटतं ना आपला साडू आपल्यासारखा कुठतरी नीटनाटक रंकीला लागलेला असावा, हे करावा. लई आता ये ना हे बघा बा, बाबा, मला माफ कर. मला सांगा तुम्ही, ज्यावेळेस आई या घरात आली त्यावेळेस तुमच्याकडे काय होतं का? मान्य काहीच सगळं, नव्हतं. पण तुम्ही आता दोघांनी मिळून सगळ्या गोष्टी केल्या ना, सगळं उभं बघ, केलं हे. आपण जर पाहुण्याच्या परस्पर काही निर्णय घेतला तर त्याचा लई त्रास, आपल्याला मोकार त्रास सहन करावा लागेल. ऐक, बस तर बघू, त्यामध्ये काय आहे, एखादा दुसरं चांगला मुलगा बघू. अहो पाहुणे बाबा, पाहतील. अगदी तो तुमच्या सारखा आहे सबनी, म्हणून हो, मी. स्वभाव काय खायला नाही घालत बा. जगायला पैसे लागते, नीटनाटक घर लागत, नोकरी लागते, थोडीफार शेतीवाडी पाहिजे. ऐकत आहे ना, नको या गाणी करू. पाहू एखादा मस्त स्थळ, पाहू तुझ्या पसंतीनं. तू आल्यानंतर चौकशी कर, बोल त्यांच्याशी व्यवस्थित. मी चौकशी करेल. चालते? ठीक आहे. जेवली का? नाही, जेवायचं अजून. चला जेवतो आपण मग. हॅलो, अरे कुठे आहे तू? किती वेळ झाला तुला फोन करते मी, आता फोन उचलता येत नाही का तुला? हे बघ, मला काही नको सांगू, तुझी ताशी ना तिथून लवकर इथे ये. एक तर घरी पण कोणी नाहीये, आपण आत्ताच पळून जाऊयात. अरे बाबा, नाही ऐकणार माझ्या घरचे, नाही ऐकणार. तुला माहिती आहे ना माझा दाजी कसा आहे, नाही करून देणार बाबा तो आपलं लग्न कधीच आयुष्यात. त्याच्यामुळे आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही पळून जाण्याशिवाय. लवकर ये, मी सगळं आवरून ठेवलेले, कपडे बिपडे सगळे पॅक केलेत मी. जिथं असशील तिथून लवकर ये. हा, ठेवू का? कधी येतोय काय माहिती बाई हा. ती वाट पाहायची.
कर. लय जमत आहे माणूस दिवसभर कामाने. मानशी ए पुरी मानशी मानशी ए काय म्हणायचं पुरीला मानशी सारं घर फिरवून ठेवून कुठे गेली म्हणायचं बंद विचारावं लागेल कोणाला तरी. अरे ते मानसी पाहिली का आलती का तुम्ही? बापू ती तुमची मुलगी हा हा एका मुलाबरोबर बॅग भरून गाडी निघून गेली. ए काय म्हणतो? खरं म्हण मी तुम्हाला ह्याच्या आधी मी तिला बघितलेली एका मुलासोबत. मी तुम्हाला ते सांगता राहिलोय. अर काय आता हे? तर मला तिने एकदा म्हणायचं ना तर तिथं लग्नाला स्थळ पाहू राहिलो होतं तर काय बाबा मला तर आहे ना राम 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 राम. हा तेच फोन बी बंद येऊ राहिला तिचा. तीच ना मी तुम्हाला फोन करणार होतो पण माझा नंबर. परमेश्वरा राम 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 राम. आता काय सांगू कोणाला विचार. बापू तुम्ही काळजी न करू आपण शोधू तिला. तर काय शोधून आणि आणून आणि काय आता ती काय सांगायच्या आणि बोलायच्या गोष्टी का लय वाईट केलेल्या लेकरानं. काय एवढं शिकवलं एवढा विश्वास ठेवला लेकरावर आणि लेकरू असं करेन असं वाटलं नव्हतं मला. जाऊ द्या बापू आपण शोधायला पाहिजे तिला. कुठे शोधून शोधून कुठं आता हे लेकर परत माघार येते. पर चव घालायचे धंदे केले या म्हाताऱ्याने. कळत नाही कुठला पोरगा बघायला कुठला काय नाही. पर बेकारी राहायला घर नाही त्याला. माझ्याच कंपनीत काम करतो आणि त्याला पोरगी देणार. काय झालंय एवढं का एकटेच बडबड बडबड करता? काय झालं म्हणजे ठरवलंच ना पार माहिती चौच घालायची ठरवलंय ना तुम्ही. तुम्ही काय केलंय? काय केलं म्हणजे तो बापाला कळत नाही का पोरगा चांगला बघा काय नाही. हा बेकाराच्या हातात पोरगी द्यायची. हा आणि तो आपल्या कंपनीत काम करतोय तो 27-28 हजार रुपये पगार आहे त्याला. मग आता बाबांची चूक झाली असं. बाबांची चूक झाली. मला काय पाठवलं तिकडे झक मारायला मग चव घालायचे धंदे करायचे सगळे. मग आता एखादं श्रीमंत आहे एखादं गरीब आहे मग गरीब लगेच लेखायचं का? माझ्या लेवलचा माणूस पाहिजे. हा तुमच्या कळलं level चं का? आणायचं म्हणजे आणायचं म्हणजे लय अवघड आहे. त्या म्हाताऱ्याला सांग काय इकडे तिकडे बघू नका म्हणा. मी बघन पोरग काय ती तर सांगितलेलंच आहे आणि ती काम बी तुमच्यावर सोपवलेलं आहे पण तुम्ही करता का? वेळ असतो का मग असं कोणाला बी द्यायची का? हा तुम्ही करता का त्यांचं काम? मी बघतो म्हणलं ना पोरगी. तर पोरगी पळून जाईल. हा पोरगी पळून जाईन म्हणजे माझ्या नाकच घालवायचंय तुम्हाला. तोवर पोरगी पळून जाईन. तिला काय दम निघत नाही काय? तुमचं धन्य हा तुम्ही काय करायचं ना ती करा. काय करायचं ते करा. तुला एवढंच येतं का? थोडंफार काय बोललं तुझ्या बाप विषय लगेच तुला लगेच नाकावर जाण काय तू. मग माझ्या बापाविषयी का सारखं सारखं विषय काढता तुम्ही? तीच चुकी झाली ना. उगाच लग्न केलं तुझ्या संघ बेकारान संघ. ओ माझ्या बापाला भिकारी बोलायचं नाही. हे का बस बेकार नाही तर काय म्हणजे श्रीमंत आहे का लई? आहे का पैसा? पैसा नसता म्हणून काय भिकारी हा. होतं का लगेच माणूस? बेकार होतं का माणूस? बघा गरीब पण तो बिरीब काय काय असतं का नसतं? हे ते नको सांग मला गरीब बिरीब. तुला भेटतं ना चांगलं चुंगलं? भेटतं का नाही का भेटत होतं तुझ्या बापाची इथं? ते असं ऐकून टोमने देऊ देऊ टोमने देऊ देऊ तू सांग ती मला. तोंडात घासन मानव बुक्की ग बस शहाणे झाले. ते नको सांगू मला शहाणपणा. हा माझा शहाणपणा आहे. मी काही बोललं की तुम्हाला नाही तरी झणकाच बसतो. टेन्शन मध्ये अरे काय नाही ते आमच्या सासऱ्यानी माझ्या मिवणी नाही किती त्यासाठी स्थळ बघितलं एकदम भिकारी पोरग. ते सांगत होतं जरा मी बघतो म्हणलं जरा लेवलचा. टेन्शन सोडून द्या. का? काय रे? तू करतो काय लग्न? ती गेली पळून. अरे कशाला माहित नाही होय. कशाला चाष्ट करतो? आधी डोकं आउट आहे माझं. आवाज काय बोलता तुम्ही? मी काय खोटं बोलून का त्यासाठी आलो मी पळत पळत नाही जाताना पाहिजे मी. गेली होय पळून. मग काय घ्या घातलं का नाक माझं? हा काय ते म्हणे माझ्या बापाचे संस्कार माझ्या बहिणीवर गेलेले आहेत असं आहे काय? हा पण ते पळून जायचं थोडाफार विचार नाही केला का त्यांनी? दाजीला काय वाटेल? सगळं सगळं बापच शिकवतो का? जाऊ का मी कशाला मग तुमच्या माझ्या डोकं. बरं झालं माझ्या पुरतं ठेव गाव भर नको करू. मी काय सांगू. हा हाई थोडी फार ना ते बी घालून टाकायला बसले ते सगळे.
काय करत होती तिला पळून जायची? हा आता मी लावलंय का पळून दिला? मला का ओरडत तुम्ही? मग घातली ना माहिती चौथीने. ठेवलं नाक मला इकडे तिकडे जायला. कोणत्या पाहुण्या रावल्यात काय म्हणते मला पाहुणे रावळे? हा तुझी मिळून गेली पळून. कोणा संगी गेली कशी गेली काय माहिती. पैशावाला असलं तर ठीक आहे भाऊ, मग येईन माझ्या लेवल मध्ये. भिकारी असलं तर काय करायचं? तुमचं पैसा 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 सारखं पैसा पैसा करू नका. पैसा सगळं नसतं, पैसा सगळं नसतं. मग काय असतं? प्रेम पण असतं. हा, मग प्रेम खाते का? प्रेम पोट भरतं का प्रेमाने? पैसा लागतो तिथं. बरे हा. हे चूक झाली. पैशाच्या चूक मागे झाली. पळून मी तर आले इथं. तिला बघा ती कुठे गेली का कोणाचा हात धरला भिकाऱ्याचा एखाद्याचा. तेच भेटणार आहे तिला, दुसरं कोण भेटणार आहे? आणि एक गोष्ट तुला सांगतो आणि ते ध्यानात ठेव. ती जर इथं आली तुझी बहीण, तिला कापून टाकी ना मी. आणि तो ते म्हातारं बी इथं आला नाही पाहिजे. सगळे चव घातले तिने. आहो पण काय हा ठेवलं ना कुठं? असले असले दलिंदर माणसं माझ्या दारात नको. आणि तुला लय पुळक येत असेल ना, तुझं म्हणले मला तिकडे जायचं तर कायमचं जायचं मग. परत तिकडे यायचं नाही माझ्या दारात. परत सांगितलं नाही म्हणशील. पण बाबांनी काय केलंय? काय केलं म्हणजे? काय केलं बाबांनी? काय नाही केलं ना. बाबाचं लक्ष ठेवायचं काम नव्हतं का? आता बाबा त्याला काय- सांग मला ते इथं दिसले नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे. परत सांगितलं नाही म्हणशील. बाबा काय तिच्या पाठीवर राहणार होते? हा तुम्ही त्यांना भिकारी कुठले सगळे? सगळ्यांना असंच आहे. बरं झालं मी तुझ्या संग लग्न केलं नाही. तू गेली असती कोणा संग पळून. कसल्या अकराचा आधार राहिला आता काय करावं? ते पोरीने तर घातला घोटाळा. खुशी ए बाळ ए खुशी उतर पायरीच खाली. उतर पायरीच्या खाली. हा ना काय का तुला इथं माझ्या पैसे यायला माझ्या दारात? परत तुला काय म्हणलं होतं? तुझ्या मात्र माझ्या दारात दिसलं नाही पाहिजे म्हणून. पण त्यांनी काय केलंय? कुठे त्यांनी- जातील ती आता? ए तिकडे म्हातना जाऊ दे. मला काही घेण देणं नाही. त्यांचा आणि माझा संबंध संपला. तुम्ही माझ्या सासऱ्याने मी तुमचा जावई नाही. तुमची गेली ना पोरगी पळून तिकडे मिली काय ते बघा. नाही तर तुम्ही तिकडे जाऊन जीव द्या. माझ्या दारात परत यायचं नाही. आवाज काय बोलताय? आवाज बंद कर. आता माझी काय चुकी होती? लेकरानं शेण खाल्लं. मी सांगितलं की तिला असं चुकीचं पाऊल उचल म्हणून. नाही ना मग आम्ही खातून शेण. मग तुमच्या लेकरांना खाल्लं मग आमच्या तोंड मारू द्या लोकांनी शेण. अजिबात मला इथं दिसलं नाही पाहिजे. मी तुला सांगतो नाही तर तुमची पोरीला बी हाकलून दे ना मी. नाही जातो मी जातो. लगेच निघायचं थांबायचं नाही. हो जातो. कुठे जातील? ए दिन मुस्काडी तो कुठं जातील म्हणजे बघन ते कुठं जायचं तिकडं. त्या लेकराला नका त्रास देऊ. हा मग वाटतं ना त्रास नाही व्हावा. जातो. मग माझ्या दारात पाऊल नाही ठेवायचा. नाही येणार परत इकडे. काळजी घे बाळ. जातो मी करतो काहीतरी. बाबा बाबा तू बघ केलं का बघ दिन 2-3 फटके ठेवून वय घरात चल. त्या लेकराला नका काय म्हणून जातो मी. जावा जातो म्हणता नाही तर थांबलाय. लगेच निघायचं. काळजी घे. चला कळतंय आम्हाला काळजी घ्यायची की नाही. वय घरी. लई भूक लागली आता. कुठं फिरावं आणि किती फिरावत. मागवतो उलसक काय भेटलं शिळ पाकत. ताई ए मावशे भाकर दे ग बाई थोडी. लई भूक लागली बघ. कल्या हा चालते असले. अहो चला ना मग आता आपण आहे ना मला साडी घेऊयात हा. काय चाललंय जोडीचं? काहीच नाही बाबा. बोल की प्रेम काय म्हणतो? चालले होते काय नाही मला साडी घ्यायची होती ना म्हणून चाललो होतो बाजारातच. तुमच्या जोड्याचं बरं आहे बुवा. काय रे बाबा? तिकडे म्हातारं तिकडे बीक मागताय आणि तुम्ही इथं कोणाचं? तुमचं साडी बिडी चाललंय मजेत तुमचं. हा तिकडे गावोगावी बीक मागतंय म्हातारं. बाबा हा अयो पलीकडच्या गेली होता मागाशी. अरे देवा आपल्या इथं. हा आपल्या इथंच. पलीकडच्या गल्लीत आहे व्हय? हा पलीकडच्या गल्लीत. अहो चला लवकर बघूयात. काय 2-2 लेकर असून भीक मागून खायची बारी आहे. हा ना बाबा बाबा ओ मावशी ऐका ना. बाबांना पाहिलं का हो माझ्या? बाबा 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 बाबू खरंच चुकलं माझं. मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली. काय करणार मग आता? जगायचं म्हणलं खावा लागल. मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकत. तुझ्या बहिणीकडे गेलो. त्या माणसानं लय पान उतार केला. शिव्या दिल्या ना अकललं मला. अहो आता मी पण गेलतो पण माझ्या घरी आलता तो माणूस. मी तरी काय सांगू त्याला. लय भूक लागली होती. म्हणलं आता काय करू? आत्महत्या करायची तर धडाव आहे ना.
मग मागितली भाकर एका मावशीने दिली, बसलो का काही करू आता, असंच मला जगावं लागलं. बाबा एवढं सगळं होतं तर मग तुम्ही तरी कसं कळवणार बरं? मी तर तुम्ही असं केलं कसं तुमच्याकडे तरी येऊन बापू, काय मी योग्य पद्धतीने मागणी मागाय येणार होतो, पण त्या तुमच्या दुसऱ्या जावयाने इतका पान उतारा केला माझ्या घरी येऊन ना, त्याच्या श्रीमंतीची घमेंट दाखवली मला. आणि तुम्ही दीदीकडे गेला नाही का? गेलो, हाकलून लावलं मला तिथून. त्या पोरीला मस्त वाईट वाटलं, पण ते माणूस तसला काय करणार. मग तसंही तो खडूसच आहे तसं. परत दारात यायचं नाही मला, नाही ते पोरगी बी पाठवून देईन तुमच्या बरोबर. मग नाही म्हणलं आता येणार परत. तसंही दाजींना दया मया काहीच नाहीये कोणाची, त्यांना पैशाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. बाबा तुम्ही नको काळजी करू. आहो आपल्या घरी येऊ त्यांना. हा, सरळ सरळ. लोक नाव ठेवतील नाही नाही, तुमच्या लोकांचं घरी. काय घेणं देणं नाही लोकांचं आम्हाला काय, त्याचं. लोक बोलतच मी राहतील. मागच्या वेळेस म्हणलं तिला जाऊ म्हणलं, पण म्हणले ती बापू रागावले असते त्याच्यामुळे ते आम्ही आलो नाही तुमच्याकडे. काय आणि राग बाबा आता. हे राहून दे, घरी गेलं मी तुम्हाला ताजं करून खाऊ घालते. लय रे लय हाल झालं तू गेल्यापासून. नको नको झालं, वाटलं आत्महत्या करावं, कुठं जाऊन जीव द्यावा. बाबा असा विचार पण मनात नाही आणायचा या. काय करू. तुमच्याशिवाय आहे तरी कोण आम्हाला? खरंच मी असं वागले, माझं चुकलं, पण मला दुसरा पर्यायच नव्हता. अरे मला एकदा सांगायचं ना, मी काहीतरी त्याच्यावर विचार केला असता, काहीतरी आपण मार्ग काढला असता. किती त्रास झाला बाबा, त्याच्यामुळे. तुम्ही तर बोलून मोकळे झाला होता की दुसरं स्थळ पाहू आपण, पण दुसरा पर्यायच नव्हता मला. पण माफ करा, पण खरंच खूप चांगले तो आहे, खूप जपतात मला, जे नाही ते सगळं देतात मला. तर तू खुश आहे ना बा? बापू मी गरीबच आहे, पण तुमच्या मुलीला असं कुठल्याच गोष्टीचं दुःख देत नाही. मी माझं करून खातोय. अहो ते लागतंच गरीब काय हो? असले ना तरी त्यांना जाणीव लई आहे प्रत्येक गोष्टीची. दुसरं काय लागतं लेकरांना? प्रेमाने 2 घास खायला भेटलं, घरात सुख असलं, समाधान असलं, नाही ते पैशाने कुठं सुख आणि समाधान आहे का? तुम्ही आता कोणाकडे जायचं नाही ना, त्यांच्याकडे जायचं नाही, तुम्ही सरळ आमच्या तिकडे चला. हा चला बाबा, मी खंबीर आहे माझ्या बापाला सांभाळायला. चला चला.